ये दसे चरित्र केले नारायणे, ये दसे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखिता आहे. हे सोंग सारिले या रूपे अनंते, पुढेही बहुत करणे आहे. आहे तुका म्हणे धर्म संस्थापने, केला नारायणी अवतार. माझी बाणे तुझे वर्णे गुणनाम, ऐसे दे प्रेम काही कळा. विठ्ठल 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 पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसरे चरण संतांजिया, दुसरे चरण संतांजिया. ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. मंगल भवन मंगल हारी, प्रभु सो दशरथ जिर बिहारी. मंगल भवन मंगल हारी, उमा सहित देहि जपत पुरारी. ये दसे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखिता आहे. माझी बाणे तुझे वर्णी गुणनाम, ऐसे दे प्रेम काही कळा. प्रस्तुत भगवंताच्या दरबारामध्ये उपस्थित भक्तजनांच्या समोर आजची ही काल्याची सेवा करण्यासाठी निवड केलेला अभंग संत सम्राट जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा अति कमी चरणाचा म्हणजे 3 चरणाचा अभंग असून, या अभंगातून महाराज भगवंताने गोकुळामध्ये अवतार धारण केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये कोणत्या अवस्थेमध्ये चरित्र केलं आणि हा जो भगवान कृष्णाचा अवतार धारण केला तो नेमका कोणत्या कारणासाठी केला, अशा 2 गोष्टीचा उल्लेख महाराज या अभंगातून करतात. विठ्ठल विठ्ठल श्री राधाकृष्ण प्रेम मंदिर, संस्थान तामथरे, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे, पश्चिम खानदेश. भव्य आणि दिव्य अखंड हरिनाम सप्ताह व प्रथम कटिशिला वैदिक पूजन विधी. तर उत्तम असं मंदिर या ठिकाणी निर्माण होत आहे. राधाकृष्ण भगवंताची मूर्ती थोड्याच महिन्यामध्ये या ठिकाणी स्थापित होणार आहे. तर या ठिकाणी मोठमोठे महात्मे आपल्या समोर उपस्थित आहेत.
आयोजक रविंद्र सिंग भटे सिंग राजपूत या मंदिराचे अर्थात राधाकृष्ण मंदिराचे अध्यक्ष आहेत. त्याचप्रमाणे हे स्थान ज्यांनी निर्माण केलं अशी आपली बालमूर्ती महेंद्र महाराज आमचे जे गुरुवर्य आहेत, मागे प्रतिमा आहेत, मोठे बाबा आणि गुरुवर्य नथुसिंग बाबा अशा दोघांची कृपा महेंद्र महाराजावर आहे. आणि आणखी मोठमोठ्या साधू संतांची कृपा त्यांच्यावर असल्यामुळेच या ठिकाणी भगवंताचं सुंदर असं मंदिर होणार आहे. राधाकृष्ण भगवंताची मूर्ती काही महिन्यातच या ठिकाणी स्थापित होणार आहे. मोठमोठ्या मूर्ती या पत्रिकेमध्ये आहेत. त्याचप्रमाणे आत्ताच आमचं 10 मिनिटापूर्वी बोलणं झालं. असे महंत आपल्या समोर आहेत. दोन्ही मंथ उत्तर प्रदेश, राजस्थान अशा प्रांतातील आहेत. आणि यांचं फार मोठं योगदान देखील आहे. कारण मला चष्म्याने कमी दिसत आहे, चष्मा नसल्यामुळे. चष्माच लागतो, पण असो. मोठमोठे दिग्गज, मोठमोठे महात्मे या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि ज्यांनी या जागेचं दान केलं असे भूमिदान करणारे पुरुषोत्तम जयराम वाणी यांचं जागेच्या निमित्ताने फारच मोठं योगदान आहे. सर्वांनी एकदा टाळ्या वाजवा. त्यांच्या योगदानातून हे स्थान निर्माण झालं. आणि ज्यांनी या जागेसाठी महान असं योगदान केलं त्यांच्यासाठी देखील टाळ्या वाजवायला. सर्वांचंच योगदान या कार्यासाठी आहे. त्या ठिकाणी त्याचप्रमाणे उपस्थित आमचे सर्व गायक वादक की ज्यांच्याद्वारा या कार्यक्रमाला अप्रतिम रंग येतो अशा आमच्या आळंदीच्या काही मूर्ती आहेत. आणि उपस्थित सर्व श्रोते सज्जन भगिनी माता पुरुष वर्ग. तर या ठिकाणी महेंद्र महाराजांच्यामुळे मला देखील या स्थानाची सेवा करण्याचा योग प्राप्त झाला. तर हे माझं परम भाग्य समजतो. तर हे जे गाव आहे तमथरे, हे आमच्या जीवाभावाचं गाव आहे. जीवाभावाचं. आणि गुरुवर्य नथुसिंग बाबाचं हे मामाथळ आहे. म्हणूनच दरवर्षी बाबा आम्हाला अधिकारवाणीने सांगत असत की पोरांनो, तुम्ही दरवर्षी दरसाल तमथऱ्याच्या सप्ताहासाठी जात चला. त्यांच्या आज्ञेने आम्ही अनेक वर्षे आलो. त्यामध्ये लक्ष्मीबाबा होते, सुखदेव महाराज, श्रीपती महाराज, तुळशीराम महाराज गरड, कृष्णादेवा महाराज, बलवीन दादा, अशा अनेक मूर्ती या सप्ताहासाठी हजर राहत असत. असं हे आमच्या प्रेमाचं आणि नेमाचं गाव आहे. तसंच
हे स्थान देखील आमच्या अतिप्रेमाचं आहे. विठ्ठल विठ्ठल कारण आपण भगवान कृष्णाला आणि भगवान पांडुरंगाला समान मानतो. भगवान कृष्ण म्हणजेच पांडुरंग आणि पांडुरंग म्हणजेच भगवान कृष्ण. आणि भगवान कृष्णाची महान शक्ती म्हणजे राधा माता आहे. जसं गोकुळासारखं क्षेत्र, अयोध्येसारखं क्षेत्र, मथुरेसारखं क्षेत्र भारतात नाही, त्याप्रमाणे पंढरीसारखं क्षेत्र देखील आज देशात नाही. असं अप्रतिम क्षेत्र म्हणजे पंढरपूर, की ज्या ठिकाणी भगवान कृष्णच विठ्ठलाच्या रूपाने आज विराजमान आहे. पंढरी समक्षेत्र नाही, पंढरी समक्षेत्र नाही, धुंडाचारी धाम, श्रीकृष्ण समदेव नाही, विठ्ठल उनका नाम. असं हे अद्वैताचं नातं आहे. आपण सर्वांना समानता देतो. जो राम तोच कृष्ण, जो कृष्ण तोच पांडुरंग. आणि त्यांच्याच कृपेतून महान संत निर्माण झाले. त्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज अधिकरून सकळ संत जन. आणि माऊलीचीच कृपा घेऊन जे महाराष्ट्र प्रांतामध्ये जे महान संत ठरले, ज्यांनी कीर्तन परंपरा सुरू केली. पूर्वी नव्हती असं नव्हे, पण जोग महाराजापासून ही परंपरा चांगल्या प्रकारे सुरुवात झाली. आणि अशा प्रकारे जोग महाराजाच्या कृपेला पात्र व्यंकटस्वामी महाराज, लक्ष्मण महाराज इगतपुरीकर, मारुती महाराज गुरु आणि दांडेकर मामा असे चार खांब. आणि यांच्या कृपेला पात्र असणारे या दोन संत मूर्ती आहेत. मोठे बाबा नथुसिंग बाबा. विठ्ठल विठ्ठल आणि या दोन्ही संतांची आशीर्वाद मूर्ती म्हणजे आपले महेंद्र महाराज आहेत. मूर्ती छोटी पण कीर्ती मोठी आहे. आणखी बरंच तुम्हाला दिसणार आहे. आता फक्त सुरुवात आहे. विठ्ठल विठ्ठल असं वेळ फार कमी आहे. कमी वेळामध्ये आपल्याला कीर्तन करायचं आहे. सेवा करण्यासाठी निवडलेला अभंग सर्वांच्या परिचित आहे. अति चरणाचा नसून अगदी कमी चरणाचा, 3 चरणाचा. हे जसे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखित आहे. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे दे प्रेम काही कळा. भगवंताचं वर्णन अनेक साधू संतांनी केलेलं आहे. त्यातली त्यात एकनाथ महाराज बोलतात, देवाचे बरेच अवतार झाले, पण भगवान कृष्णासारखा नाही. देवाने इतर अवतारामध्ये केलं असेल चरित्र, पण भगवान कृष्णासारखं नाही. मागाने एक अवतार झाले, पर्यायचे चरित्र नाही केले. विधे वेदाला जविले, व्यभिचारी आदि धले निजपद. बहुत अवतारी अवतरला देव, परिजा अवतारीचा न बलावो. देवान कळ्याभिप्राव, अगम्य पाहो हरिलीला. तर भगवंताने आपल्या अवतारामध्ये नाना प्रकारचं कार्य केलेले धर्माचं. भगवंताने गोकुळात असताना जे काही कर्म केलेलं आहे, तर त्या कर्माचा आपण जर भक्तिभावाने विचार केला, चिंतन केलं, स्मरण केलं तर काय होतं. कृष्ण कर्माचे करे जो स्मरण, ते कर्मची तोडी कर्मबंधन. ऐसे उदार कर्माचरण,
आचरला श्रीकृष्ण दिनोद्धरणा. भगवंताने गोकुळात असताना चोरी कर्म केलेलं आहे आणि भगवंताने केलेलं चोरी कर्म ही साऱ्या जगात प्रसिद्ध झालेलं आहे. चोरी हा शब्द चांगला नाही. चोरी शब्द ऐकला की वेगळं चिंतन मनात येतं, पण भगवंताची चोरी वेगळी आहे. आणि भगवंताला चोरी करण्याचं कामच काय? ज्याने सगळं जगत निर्माण केलं त्याला चोर कोण म्हणणार? विठ्ठल 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 पण भगवंताने केलेली चोरी जर ती आपण मुखाने गायली तर काय होतं? श्रीकृष्णाची चोरी गीती गाता सुवर्ण सह्या पावनता. सोन्याची चोरी करणारा जरी असला तर पावन होतो, दोषमुक्त होतो. म्हणून कोणी म्हणतील बरं आहे, करा चोऱ्या, ऐका चरित्र देवाचं, बरं आहे, पण तसं चालणार नाही. तुम्ही जर मुद्दाम होऊनच चोरी कर्म करू लागलात तर तुमचं पाप जाणार नाही, उलट वाढतं होणार. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ज्यांना कळून चुकलं आपण पाप कर्म केलं आणि ज्यांनी खंत व्यक्त केली, पश्चाताप केला की देवा हे माझ्याकडून बरं नाही झालं, मी दोषपात्र आहे, काही कर पण आमचा गुन्हा माफ कर, त्यांनी जर असं भाविक होऊन जर भगवंताचं कीर्तन श्रवण केलं, कथा चरित्र ऐकलं, नंतर त्याचं पाप जातं. विठ्ठल विठ्ठल या अभंगाची थोडक्यात भूमिका अशी, भगवंताने गोकुळामध्ये जो अवतार धारण केला तो सहजासहजी नव्हे. अनेक साधू संतांच्या देवाच्या पृथ्वी मातेच्या हका देवाला प्राप्त झाल्या की देवा तुमच्या अवताराशिवाय आता पर्याय नाही, म्हणून याकरता आपल्या अवताराची गरज. सर्वांच्या हका देवाला प्राप्त झाल्यानंतर आकाशाची वाणी सांगे सकळाशी तळमळ मानसी करू नका. देवकीच्या गर्भा येईल भगवान रक्षेल ब्राह्मण गाई भक्त. अशी आकाशवाणी पडली. देवाने आपली इच्छा सर्वांच्या कानी आकाशवाणीद्वारा जाहीर केली. आकाशाची वाणी सांगे सकळाशी तळमळ मानसी करू नका. देवकीच्या गर्भा येईल भगवान रक्षेल ब्राह्मण गाई भक्त. अशी देवाची वाणी आकाशवाणी कानी पडल्यानंतर सर्व देवता खुश, पृथ्वीमाता खुश, सर्वजण आपल्या स्थानी निघून गेले. नंतर भगवंताने विचार केला, आपण लोकांना अर्थात देवांना या पृथ्वीमातेला शब्द दिला, तो खरा करणं आपलं काम आहे. म्हणून एक तर शब्द कोणाला देऊ नका आणि शब्द दिला तर खरा केल्याशिवाय राहू नका. विठ्ठल विठ्ठल भगवंताने विचार केला अवतार धारण करायचा, कुठं करायचा, तर या पृथ्वी तलावर या भारत देशामध्येच. पण भारत देश फारच मोठा, त्यापैकी उत्तर प्रदेश फार मोठा, त्यापैकी गोकुळ हे गाव आहे. गोकुळ गावामध्ये अनेक घरं आहेत. पैकी घर कोणाचं? बाळ कृष्ण नंदा घरी, 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 बाळ कृष्ण नंदा घरी.
घरी तर बाळकृष्ण नंदा घरी. नंदाच्या घरी भगवंताने अवतार धारण केला. नंद हे भगवंताचे वडील होत. पण असं कानी पडलेलं आहे की त्या परिसरामध्ये बरेच नंद होते. नवनंद नवोपनंद, 6 वृषभानू, 2 वृषभानूवर आणि 1 नंदाराज अशी संख्या त्यांची. तर ज्यांच्याकडे 9 लाख गायी त्यांना संज्ञा, त्यांना पदवी नंदाची होती. तर देवाकडे भरपूर गायी होत्या. 9 लाख धेनो नंद बाबा की नित नव माखन होय. 9 लाख गाय देवाकडे होत्या. आई मी तुझा एकुलता एक, गाई राखी तो 9 लाख. आई मी तुझा एकुलता एक, गाई राखी तो 9 लाख. गाई राखून झिजली नख मला जीव घाल. यशोदे घराकडे चाल 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 मला जीव घाल. भगवान कृष्णाकडे 9 लाख गायी होत्या. त्याकरता इथं नंदाचं नाव घेतलं. बाळकृष्ण कोणा घरी तर बाळकृष्ण नंदा घरी. नंदांच्या घरी भगवंताने अवतार धारण केला. तर अशा त्या भगवंताने गोकुळामध्ये असताना कोणत्या अवस्थेमध्ये चरित्र केलं तर ती चरित्र करण्याची अवस्था महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात. जसे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखिता. हे अभंगातील हे पहिले चरण आहे. तर महाराज बोलतात या अवस्थेमध्ये भगवंताने चरित्र केलं. हे दसे चरित्र, दशानाम अवस्था. माणसाच्या जीवनामध्ये 3 अवस्था: बाल अवस्था, तरुण अवस्था, वृद्धावस्था. आणखी काही अवस्था बारीक चिरीक आहेत. तर तरुण अवस्था भगवंताची होती. म्हणजे फारच मोठे तरुण नव्हते. कमी वयातच भगवंताने चरित्राला प्रारंभ केला. तसा विचार केला तर
गर्भात असल्यापासून चरित्र सुरू झालं. विठ्ठला विठ्ठला असं पूर्ण जीवन चरित्राचं आहे. पण इथं जे आपल्याला चरित्र गायचं, चिंतन करायचे ते गोकुळात असलेलं. भगवान कृष्ण गोकुळात फारच वर्षे राहिले असं नव्हे. 11 वर्षाच्या आतच चरित्र म्हणजे भगवान गोकुळामध्ये थांबले. 11 वर्षापर्यंत गोकुळ, नंतर मथुरेत 14 वर्ष, नंतर द्वारकेत 100 वर्ष. एकंदर भूतलावर भगवान कृष्ण 125 वर्षे थांबले. विठ्ठला विठ्ठला हे दसे चरित्र काय केलं? चरित्र केलं. देवाच्या जीवनामध्ये चरित्र असतं, आपल्या जीवनामध्ये चरित्र नसतं. ज्या काही अलौकिक घटना आहेत, अलौकिक घटना ज्या जीवनामध्ये घडू शकतात, करू शकतो, ती व्यक्ती म्हणा, तो देव म्हणा, तर त्याला चरित्र असं म्हटलेलं आहे. 3 प्रकार आपण नेहमी ऐकतो: चित्र, विचित्र आणि चरित्र. काही जगामध्ये केवळ चित्रच आहेत, काही जगामध्ये विचित्रच आहेत. चित्रापेक्षा विचित्र बेकार असतात आणि हेच जगामध्ये अधर्म करतात. म्हणून जगामध्ये विचित्र माणसं नको आहेत. विठ्ठला विठ्ठला आणि म्हणून जगाला चरित्रकाराची गरज आहे, ज्यांचं जीवन योग्य आणि शास्त्राला धरून चालतं ते संत जीवन, देवजीवन आहे. अशा अनेक प्रकारच्या घटना भगवंताने आपल्या बालपणामध्ये केल्या, म्हणून त्याला चरित्र म्हटलं. भगवंताने बालपण असताना एवढी मोठी पुतना मावशी त्याला ठार केलं, याला चरित्र म्हणतात. की जिच्या अंगी हजारो हत्तीचं बळ होतं, त्याला भगवंताने बालपणामध्ये ठार मारलं. एवढा मोठा डोंगर एका बोटावर धारण केला, एवढा मोठा कंस मामा ठार केला, एवढा मोठा अग्नी एका क्षणात गिळून टाकला, एवढा मोठा ब्रह्मदेव त्याला वेड लावून टाकलं, एवढा मोठा इंद्र त्याचा गर्व नष्ट केला, एवढा मोठा कालिया नाग त्याची हकलपट्टी केली. विठ्ठला 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 अशा अनेक घटना भगवंताने आपल्या बालपणामध्ये केल्या. हे दसे चरित्र केले नारायणे. नारायण भगवान कृष्ण परमात्मा. देवाला भरपूर नाव आहेत. कोई कही अलग, कोई वेद को अच्युत, कोई ब्रह्म को तत्व साकार निराकार. देवाला भरपूर अनंत नाव आहेत. तर या ठिकाणी ज्या नामाचं उच्चारण केलं ते नाव नारायण असं आहे. अर्थात जो सर्व नरांचं राहण्याचं ठिकाण म्हणून त्याला नारायण असं म्हटलं. विठ्ठला विठ्ठल रांगता गोधने राखिता. हे चरित्र केलं. कधी केलं? रांगत असताना आणि गाये राखत असताना केलं. इथं शब्द ठेवला गोधने. गोधन पूर्वीच्या काळातील खरी संपत्ती म्हणजे गाय. पूर्वीच्या काळातील खरी संपत्ती म्हणजे गाय. ज्याच्याकडे गाय त्याच्या घरी भगवान कृष्णाची पाय. आणि म्हणून गायी फार महत्त्वाची. जशी आपली आई तशी समजा गाई, आणि जशी समजा गाई तशी समजा आपली आई. फार मोठा अधिकार आहे. तेव्हा ज्या गायीचं परिपालन भगवान कृष्णाने केलं अशी मूर्ती काही महिन्यात आपल्या ठिकाणी येणार आहे. विठ्ठला विठ्ठला तर बाकी काही पालन करण्यापेक्षा आपण गायीचं परिपालन करा. एक पालन असं तुम्हाला पुण्य देणार, एक पालन असं ते तुम्हाला पाप देणार, एक पालन असं तुम्हाला पुण्यही नाही तुम्हाला पापही नाही. तुम्ही जर म्हशीचंच पालन केलं तर पुण्यही नाही, पाप नाही. तुम्ही जर कोंबड्याचंच पालन केलं तर केवळ तुम्हाला पापच पाप लागणार. आणि तुम्ही जर गाईचंच पालन केलं, जरशा गाईचं नव्हे गावरान गाईचं पालन केलं तर तुम्हाला केवळ पुण्यच पुण्य लागणार. विठ्ठला विठ्ठला आणि सर्वांचं जीवन हे पुण्यकर्मातून चालतं. पुण्यकर्मातून सुख मिळतं, पापकर्मातून दुःख मिळतं. दुःख कोणाला आवडत नाही, पण पाप केल्याशिवाय राहत नाही. आणि सुख सर्वांना आवडल्याशिवाय राहत नाहीत, पण बरेच माणसं पुण्य करत नाहीत. विठ्ठला 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 पुण्यकर्म आपल्या
कधीही कामाला पडतं. किती मोठा प्रसंग असेल संकटाचा, तर त्या प्रसंगी आपलं रक्षण आपलं पुण्य करतं. रक्षन्ति पुण्यानी पुराकृतानी. आपल्या जीवनामध्ये जरी खोल पाण्यामध्ये बुडण्याचा, अग्नीमध्ये जळण्याचा, उंचावून खाली पडण्याचा जरी प्रसंग असेल, तर त्या प्रसंगी पुण्य आपलं रक्षण करतं. भगवान आपलं रक्षण करतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. खऱ्या अर्थाने आपलं रक्षण करणारे संत असतात, देव असतो. आणि आपण केलेलं पुण्यकर्म, आपण केलेलं तप, माणसाच्या जीवनामध्ये तप असावं, पुण्यकर्म असावं. याकरता दानधर्म करावा, श्रवण करावं, कीर्तन, प्रवचन, भजन वगैरे सद्ग्रंथाचं वाचन करावं. जेवढ्या चांगल्या गोष्टी त्यातून पुण्य निर्माण होत असतं. विठ्ठल विठ्ठल. तर गायी राखत असताना भगवंताने चरित्र केलं. रांगता गोधेने राखीत आहे, हे सोंग सारिले आरोपे अनंत. तर गायी राखताना चरित्र करणं किंवा रंगताना चरित्र करणं एक प्रकारचं पार्ट, एक प्रकारचं सोंग. तर भगवंताने काय केलं, हे सोंग सारिले या रूपी अनंत. पुढे चालून भगवंताला बरेच काही कामं करायचे होते, म्हणून भगवंताने हे सगळं व्रत घेतलं. परंतु का हो, भगवंताचं असं म्हणतात की रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया. रंग नाही रूप नाही वर्ण छाया. हे रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया. रंग नाही रूप नाही वर्ण छाया. निराकार निर्गुण निराकार निर्गुण धीर गुराया धीर गुराया. हे मे तुलाल मे तुलाल हे मै गुलाम मै गुलाम मै गुलाम मै गुलाम मै गुलाम मै गुलाम हे गुलाम मै गुलाम मै गुलाम. एवढा मोठा भगवान, तो तर अव्यक्त आहे, निराकार निर्गुण निराकार आहे. पण तो कोणासाठी अवतीर्ण झाला? अभंगाचं शेवटचं चरण. हाय तुका माने धर्म संस्थापने. 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 केला नारायण अवतार. केला नारायण अवतार. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम. माझी वाणी तुझे वर्णी केला नारायणे अवतार. केला नारायणे अवतार. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम. माझी वाणी तुझे आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायण अवतार. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम. ऐसे दे प्रेम काही कळा विठोबार कुमार. विठोबार कुमार. विठोबार कुमार. विठोबार कुमार. विठोबार कुमार. विठोबार कुमार. विठोबार कुमार.
परमात्मा गोकुळामध्ये अवतीर्ण झाले ते नंदाच्या घरी. सर्वांग सुंदर असा भगवान परमात्मा आज नंदाच्या अंगणामध्ये सुंदर रूपाने रांगत आहे. पहा किती छान सुंदर ते ध्यान, पहा किती छान सुंदर ते ध्यान. यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान, यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान. पहा किती छान सुंदर ते ध्यान, पहा किती छान सुंदर ते ध्यान. यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान, यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान. असा हा अख्ख्या जगाचा चालक मालक प्रतिपालक आणि जो सर्वांग सुंदर आहे आणि जो सर्वज्ञ आहे, जो नित्य आहे आणि जो सर्वत्र व्यापक आहे, असा भगवान कृष्ण रूपाने नंदाच्या अंगणामध्ये रांगत आहे. रांगत से हा अंगणी, रांगत से हा अंगणी, रांगत से हा अंगणी, रांगत से हा अंगणी. माथा जावळाची वेणी, माथा जावळाची वेणी. रांगत से हा अंगणी, रांगत से हा अंगणी, रांगत से हा अंगणी, रांगत से हा अंगणी. भगवान रांगू लागले. तर गोकुळातील ज्या काय गोपकुमारी गोपिका त्या रोज सकाळीच उठत असत आणि भगवान कृष्णाच्या बद्दल सुंदर 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 असं त्या गाणं गात असत. त्याबद्दल प्रेममूर्ती नामदेव महाराज सांगतात. प्रातकाळी प्रहरारात्री उठिल्या गवळणी बाळा, प्रातकाळी प्रहरारात्री उठिल्या गवळणी बाळा. घुसळण मांडियले घरोघरी सकळा. नित्यानंदे परमानंदे गाती गोपाळा. सहस्रापरी कैशा गाती मदन सावळा. आनंद गवळणी गवळणी छंदे छंदे डोलती. आनंद गवळणी गवळणी छंदे छंदे डोलती डोलती. घुम घुम करीती घुम 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 करीती, घुम घुम करती डैरे घुमती. आनंद गवळणी गवळणी छंदे छंदे डोलती. आनंद गवळणी गवळणी छंदे छंदे डोलती. विठ्ठल 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 प्रातकाळी प्रहरा रात्री उठिल्या गवळणी बाळा. अशा प्रकारे मुसळण करत असताना
भगवान कृष्णाचं गाणं त्या गाऊ लागल्या. एक म्हणती साजनी तुम्ही लपवा गेलोनी, एक म्हणती साजनी तुम्ही लपवा गेलोनी, नकळे 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 बाई कृष्णाची करणी, कोणी कडुनी हागी सखय येईल चक्रपाणी, खास खांदोनी तुम्ही आता लपवा दोधाने, आनंद गौडने गौडने चंद चंद डोलते, आनंद गौडने गौडने चंद चंद डोलते डोलते. गवळणी परस्परामध्ये बोलू लागल्या. आणि असं बोलत असतानाच बोलता चालता इतक्यामध्ये हरियाला, कवणेही नाही देव दृष्टीने देखिला, सूक्ष्म रूप धरुणी डेऱ्या मध्ये प्रवेशला, वरच्यावरी देवलोनी खावूनिया गेला, आनंद गौडने गौडने चंद चंद डोलते, आनंद गौडने गौडने चंद चंद डोलते. कुशलन करत असताना भगवंताने सूक्ष्म रूप धारण केलं आणि त्या डेऱ्यामध्ये प्रवेश केला. आतल्या आतच भगवान सगळं लोणी खाऊ लागले. तर त्या गवळीला काही कल्पनाच नाही. सर्व प्रयत्न करू लागल्या, पण त्या दिवशी लोणीच बाहेर पडेना. याकरता कोणी गरम पाणी टाक, ताजं पाणी टाक, शिळं पाणी टाक, असा सर्व काही प्रयत्न करू लागले. उन्हा बनी शिळ बनी घालिता परिते लोणी येईना, उन्हा बनी शिळ बनी घालिता परिते लोणी येईना, काय झाले टोने सासू बाई कळेना, काय झाले टोने सासू बाई कळेना, आनंद गौडने गौडने चंद चंद डोलते, आनंद गौडने गौडने चंद चंद डोलते डोलते. तर सगळा प्रयत्न केला, पण काही बाहेर पडेना, म्हणजे लोणी बाहेर येईना. याकरता एक सुनबाई अगदी मोठ्या लाड आपल्या सासूला ती सांगू लागली की सासूबाई, आज कोणी काहीतरी टाणाटोणा केला, आज कोणी काहीतरी चिटूक मिटूक केलं आणि म्हणूनच आज लोणी बाहेर पडू शकत नाही. हे शब्द कानी आल्यानंतर त्या सासूला फारच मोठा राग आला आणि रागाच्या भरात ती सोनेला बोलू लागली. आहा की बाई यानो तुमचे जानते चाळे, आहा गे बाई यानो तुमचे जानते चाळे, यशोदेच्या मुलाने मुनी देत सा गोळे लोण्याचे देत सा गोळे, उगीची मग पाहता आता फिरगे निराळे, मारी ठोसरे दोन्ही गालो रे घेतले घेतले, आनंद जागवो गौडने चंद चंद डोलते, आनंद गौडने गौडने चंद चंद डोलते. तर ती सासू सोनेला बुक्क्याचा मार देऊ लागली, गालगोशी घेऊ लागली आणि तिचा तो मार भगवान कृष्ण परमात्मा त्या डेऱ्यातून आणि पाहू लागले. डेऱ्यामधून मार माझा जग जीवन पाहे, डेऱ्यामधून मार माझा जग जीवन पाहे, नाम म्हणे धन्य धन्य वर्णु मी काय, नाम म्हणे धन्य धन्य वर्णु मी काय.
आनंदल्या गवळणी गवळणी छंद छंद डोलती आनंदल्या गवळणी गवळणी छंद छंद डोलती डोलती डोलती. अशा प्रकारे भगवान एक एक अशी लीला करत आहेत. पुढे चालून भगवंताने काही आपले सवंगडी जमा केले, बालमित्र जमा केले आणि बालपणाचे खेळ भगवान करू लागले. तर एके दिवशी काय झालं, भगवंताने जरा माती खाल्ली आणि भगवंताने माती खाण्याचं कारण या पृथ्वीला काय देवाचा शब्द देवाचं वचन होतं, याकरता भगवंताने तिला सेवन केलं, तिला खाल्लं. पण ते गोपालांना कल्पना नसल्यामुळे सर्व गोपालांनी सांगण्याचा प्रयत्न केला, पण भगवान कोणाचंच ऐकेना. म्हणून शक्यतो जे मुलं माती खातात त्यांना रोग निर्माण होतात. आता तशी मुलं दिसत नाहीत. पूर्वीच्या काळी आरोग्य व्यवस्था बरोबर नव्हती. त्या काळी बरेच मुलं असे दिसायचे, हातपाय काड्या आणि पोट बंबाड्या, हातपाय काड्या आणि पोट बंबाड्या असे मुलं पूर्वी दिसायचे. पण आता नाही. विठ्ठल 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 भगवंताला सांगण्याचा प्रयत्न केला, हे कृष्ण माती खाऊ नकोस, माती खाण्यातून रोग निर्माण होतो. पण भगवान कोणाचं ऐकणे, याकरता त्याचं घराणं तेरे लाला ने ब्रज रज खाई यशोदा सुनमाई, तेरे लाला ने ब्रज रज खाई यशोदा सुनमाई, तेरे लाला ने ब्रज रज खाई. आपल्या मुलाने माती खाल्ली हे शब्द कानी आले कोणाच्या? यशोदेच्या. कोणत्या आईला बरं वाटेल की आपल्या मुलाने माती खावी? आणि असं जर वाटत असेल तर ती बाई वेडी हाळच समजा, वेडी हाळच समजा. कारण कोणत्याच आईला असं वाटत नाही की आपल्या मुलाने माती खावी. शेवटी यशोदा माता बाहेर पडली, हातामध्ये काठी घेतली, भगवंताला पकडलं. हाती घेवोनिया काठी श्री कविते श्रीपती, घेवोनिया काठी श्री कविते श्रीपती, हाती घेवोनिया काठी श्री कविते श्रीपती, हाती घेवोनिया काठी श्री कविते श्रीपती. यमुनेची माती काशी, यमुनेची माती काशी, काशी का काशी का का का, हरी तू कोड्या करू नको रे, करू नको माझे बाबा बा, हरी तू कोड्या करू नको रे, करू नको माझे बाबा बा, हरी तू कोड्या करू नको रे, करू नको माझे बाबा. हरी तू कोड्या करू नको रे, करू नको माझे बाबा. करू नको माझे बा, माझे बा, माझे बा, माझे बा बाबा, माझे बा माझे बा माझे बा माझे बा माझे बाबा. करू नको माझे बा, माझे बा, माझे बा, माझे बा बाबा, माझे बा माझे बा बाबा, माझे बा माझे बा बाबा. हरी तू कोड्या करू नको, करू नको माझे बाबा, हरी तू कोड्या करू नको रे, करू नको माझे बाबा बा, हरी तू कोड्या करू नको रे, करू नको माझे बाबा. हरी तू कोड्या करू नको रे, करू नको रे बाबा. भगवंताला सांगण्याचा प्रयत्न केला, पकडलं आणि विचारलं, कृष्णा तू माती खाल्लीस? म्हटले नाही. मुलं तर सांगतात माती खाल्ली. आहेत खरे, ते माझे मित्र खरे, पण सगळे लबाड आहेत. ते रोज मला असं सांगतात की तू रोज लोकांच्या घरी जा आणि त्यांचं घरचं दही दूध तूप लोणी हे सर्व चोरून आण आणि आम्हा सर्वांना आयतं खाऊ घाल. म्हणजे चोऱ्या करताना लोकांचे रट्टे खायला मी आणि आयतं खायला हे मुलं. मी कसं ऐकणार यांचं? आई दही दूध चोरून दे सर्वांना, दही दूध चोरून दे सर्वांना, ऐसे माझ सांगताती, ते नाही केले म्हणून मजबरी, रुसले सांगाती, रुसले सांगाती. आई नको ग, आई नको ग, आई नको ग, आई नको ग, आई मज मारो नको ग, नाही नाही म्या पाहिली माती, पाहिली माती, नाही नाही म्या पाहिली माती,
पाहिली माती, आई मी माती देखील पाहिलीच नाही जिथं, खाणं तर दूरच, विनाकारण मला मारायचं नाही. ठीक म्हटले, इतर मी मान्य करील की हे लबाड असतील म्हणून तुझे मित्र, पण तुझ्यापेक्षा थोरला बलराम आहे, तो मला कधीच लबाड सांगत नाही, कधीच लबाड सांगत नाही. पण भगवान बोलतात, बळराम तो तुझं भेटला, बळराम तो तुझं भेटला, तोही माझा पक्षपाती, तो देखील पक्षपात करणाराच आहे, पण त्याचं देखील खरं मानायचं नाही. पण यशोदा म्हटली नाही, मला तर तुझी लबाडी वाटत आहे, तोही लबाड कृष्ण तेरी बात कौन माने, तोही लबाड कृष्ण तेरी बात कौन माने, साच बलराम मेरो झूठो नाही बोलो जाने, मोहोड़ो दिखाओ तो दिख्यो माती खाय, छोटो समुखारविंद कृष्ण नदी फाड, छोटो समुखारविंद कृष्ण नदी फाड, दीपावर खंड जामे दिखे सब पहाड़, सातव समुद्र दिखी कालिनी की दिखी धार, अरे मुख में विश्व दिखाई री मैया, लाला ने ब्रज रज खाई रे, यशोदा तेरे लाला ने ब्रज रज खाई. भगवान उघडमुख करीना याकरता यशोदेने काठीच उगारली, माराव्या त्याने उगारिली काठी, आणि भुवने त्या पोटी 14 देखे. अख्ख्या ब्रह्मांडाचं दर्शन भगवंताने आपल्या आईला करून दिलं. मग ती घाबरून गेली, अरे बाप, आपण याला आपला मुलगा समजतो, पण हा साऱ्या जगाचा बाप दिसतो, देवांचा बाप दिसतो, असं त्याला ज्ञान प्राप्त झालं. आणि भगवंताने विचार केला की हेच ज्ञान आपल्या आईकडे ठेवलं तर आई आपल्याला मुलगा मानणारच नाही, उलट आपल्याला देव समजेल, आणि देव समजून रोज रोज आपलं दर्शन करत बसेल, असा खेळ पुढे होणार. याकरता भगवंतांनी आपली माया काढून घेतली, म्हणजे त्याच्यावर माया टाकली, आणि नंतर त्याला मोह निर्माण झाला, पुत्रभाव निर्माण झाला. माझा कृष्ण, माझा कृष्ण, माझा कृष्ण असं बोलू लागले. विठ्ठला 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 विठ्ठला. मायेमुळे आपल्याला देवाचं सामर्थ्य कळत नाही, काय खरं ते वाटत नाही. जोपर्यंत माया आहे तोपर्यंत आपल्याला काही कळणार नाही, कारण माया कोणाला कळूच देत नाही आणि चांगल्या गतीकडे जाऊ देत नाही. विठ्ठला विठ्ठला असो. तर मातीच्या निमित्ताने भगवंताने आपल्या आईला अख्ख्या विश्वाचं दर्शन करून दिलं, अर्थात विश्वरूप दाखवलं. जसं अर्जुनाला भगवंताने ईश्वरूप दाखवलं, तसं विश्वरूप आपल्या आईला दाखवलं. विठ्ठला विठ्ठला पुढे चालून भगवंताने सर्वांना विचारणा केली की तुम्ही चांगलं खात चाला, चांगलं घेत चाला, शक्तिवान व्हा, शक्तिवान व्हा. पण गोपाळ म्हटले, नाही देवा, मला तसं मिळत नाही. मग काय मिळतं? गवळी या चिता कपेरे कोण पोरे चांगली, कोण पोरे चांगली, कोण पोरे चांगली. देवा मला ताक मिळतं, कशी शक्ती प्राप्त होणार? मग तुमची मालमत्ता कुठं जाते? म्हणले मथुरेत. आपण होऊन जात नाही, आया नेऊन देतात, माता नेऊन देतात, स्वल्प दरात देतात. भगवंताने विचार केला, आपल्या गावामध्ये खरा न्याय नसून अन्यायच आहे, हा खरा धर्म नसून अधर्मच आहे की ज्याचा असताना त्याला मिळत नाही. भलतेच माणसं खातात आणि शक्तिवान होतात. एक अशी म्हण की ज्याचा माल त्याचे हाल, आणि कोले कुत्रे पडलेत लाल. तेव्हा भगवान म्हटले, तुमच्या माता जर देत नसतील तर मी सांगतो तर सगळं याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे माझे. जर असं केलं तर आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरे, आज देतो पोट भरे, आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरे, आज देतो पोट भरे. पुरे म्हणाल तो वरी, पुरे म्हणाला तो वरी, पुरे म्हणाल तो वरी, पुरे म्हणाला तो वरी. पोट भरी, आज देतो पोट भरे, आज देतो पोट भरे. पोटभर देणार. जर माझ्या सांगण्याप्रमाणे केलं तर
आणि म्हणून भगवंताच्या सांगण्याप्रमाणे जर आपण केलं तर भगवान आपल्याला काहीच कमी करत नाही, कारण लक्ष्मी त्याच्या हातचा खेळ आहे. म्हणून जेवढ्या देवाची आज्ञा असतील तेवढ्या परिपालन करणे, मग तुम्हाला कधीच लक्ष्मी म्हणजे सुबत्ता वैभव कधीच कमी पडणार नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून भगवंताने विचार केला की मित्र खरे परंतु शक्तिहीन, याकरता त्यांच्यासाठी भगवंताने चोरी कर्म सुरू केलं. आणि चोरी कर्म सुरू झाल्यानंतर गावामध्ये वार्ता गेली की कोण असं करतो, कोण चोऱ्या करतो. म्हणते नंदाची पोरे आजी चोरी केली खरे. नंदाच्या मुलाने चोरी केली, तोच कशावरून म्हटले अशी जी चोरी आहे त्याशिवाय कोणी आपल्या गावात तरी दुसरा मुलगा नाही. तया अभिननाशी नभे दुसरी आईशी. तर याकरता काही गवळणी गारणं करून घेऊन येऊ लागल्या की तुझा मुलगा चोऱ्या करतो, खोड्या करतो, अमुक करतो, तमुक करतो. पण यशोदेला खरं वाटेना, पण गवळणी मात्र पुन्हा पुन्हा दारी आल्याशिवाय राहीनात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. येणाऱ्या गोपिका सामान्य नव्हत्या, जसे इतर स्त्रिया सामान्य तशा त्या नव्हत्या. त्या अवतारिक होत्या, वेदातील श्रुती होत्या, पण त्यांना देवाचं सुख मिळत नव्हतं. म्हणून देवाला पाहण्यासाठी त्या येत असत. तर असंख्य गवळणी एकदा दारी आल्या आणि नाना प्रकारच्या घोषणा करू लागल्या. त्या सर्वांच्या मध्ये एक छोटी गवळण, पण जरा मुखाने बोबडी, तिचं वर्णन ज्ञानेश्वर माऊली करतात. विठ्ठल विठ्ठल. काय सांगू तो ते बाई, काय सांगू तो ते, काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे, काय सांगू तो ते बाई, काय सांगू तो ते, काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे. तेव्हा यशोदा म्हटली लवकर सांग, आता वेळ बराच झालाय, लवकर सांग. तर ती गवळण यशोदेला सांगत आहे. जात होते यमुने पानिया, वाते तभे तला सावला, दैवलत पी मैल पुछाची, खांद्यावली कांबला. काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे, काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे. तेने माझी केली तवाली, मग मी तेथून पळाली, पलता पलता घसलून पळली, दोईची घागल फुतली. काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे, काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे, काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे, काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे. असो असे अनेक गाराणे कानी पडले. तसं गारणं आमच्या देखील कानी आलं. आणि म्हणून आता आम्ही वरक्त घेतला असं समजा. तेव्हा चोरी कर्म फार झालं. शेवटी माता कंटाळून गेली, गाराणे फार आले. शेवटी मातेने शिक्षा केली की उद्या तुला रानामध्ये जावं लागेल. भगवंताने ते मान्य केलं. भगवान नंतर सर्वांना भेटले आणि काय बोलू लागले. या रे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. या रे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. या रे तुम्ही गाई घेऊन सारे गोपाळ रानात या. या रे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, या, या. असो लागू पुरता होता. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. ठरल्याप्रमाणे सगळे गोपाळ रानामध्ये आले आपापल्या गायी घेऊन. तसे भगवान आले, सर्वांच्या गायी चरू लागल्या. खेळ भगवान परमात्मा करू लागले. बरेच खेळ देवाने जीवनामध्ये केलेले आहेत. आणि जे महत्त्वाचे खेळ जगातील असतील ते सगळे देवापासूनच जन्माला आले, जीवापासून नव्हे. विठ्ठल विठ्ठल. क्रिकेट खेळ जरी जागतिक असेल पण त्याचा करता धरता निर्माता भगवान कृष्णच आहे. असे अनेक खेळ देवाने केले. शेवटी पोरं थकून गेले. खांदी भार पोटी भूक, काय खेळाचे सुख तुका म्हणे आता खेळ मोडा वापरता. भगवान म्हटले संपला वेळ, झाली आता वेळ, म्हणती आणा शिवदेऱ्या. शिवदेऱ्या सर्वांनी जमा केल्या देवाकडे. सर्वांच्या शिवदेऱ्या सोडल्या. कोणाचं काय, कोणाचं काय, कोणाचं काय, कोणाचं काय, कोणाचं आंबट, कोणाचं जिंबट, कोणाचं खारट, कोणाचं तुरट.
कारण सर्वांचा पाण्याचा अधिकार देवाचा आहे. सर्वांच्या जीवनाचा 7-12 देवालाच कळतो, इतरांना नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. त्या शिदोऱ्या पाहून भगवान म्हटले, माझे आहे तैसे पाहे, नाही तरी घरा जाय चोरून या मायेन म्हणी तानवे चांगला ना. गोपाळ म्हटले, देवा आमच्याकडे नाही चांगलं, आमच्याकडे वांगलं तुझ्याकडे चांगलं, आमच्याकडे दुःख तुझ्याकडे सुख, आमच्याकडे अज्ञान तुझ्याकडे ज्ञान. देवा तुझं वेगळं आमचं वेगळं काही कर देवा, आम्हाला सामावून घे. सर्वांची नम्रता पाहून भगवंताने सर्वांचे शिदोरे एकत्रित केला आणि तोच प्रसाद भगवान सर्वांना वाटप करू लागले. भानुदास गीती गात आणि प्रसाद देतो पंढरीनाथ. काला करते संत जन सवे त्यांच्या नारायण, वाटी आपल्या निज हस्ते आणि भाग्याचा तो पावे ती पुंडलिक वरदान. श्री ज्ञानदेव तुका गोपाल कृष्ण भगवान माऊली ज्ञानेश्वर